आपण जो हा 10 दिवस पूजतो हा गणपती पार्थिव गणपती म्हणतात. पृथ्वीचा, पृथ्वी म्हणजे माती, मातीचा केलेला गणपती. शक्यतो शाडू मातीचा करायचा असतो, मातीचा करायचा असतो आणि नंतर तो विसर्जन केला जातो. लोकांना असं वाटतं एवढा सुंदर आणायचा, एवढं त्याचं करायचं आणि मग विसर्जन करून टाकायचं. पण हे का आपल्याला समजावं म्हणून. कोणतीही गोष्ट कायम शाश्वत राहत नाही. कितीही सुंदर, कितीही चांगलं असेल त्याचा मोह धरायचा नाही, कारण त्याचं विसर्जन हे होणार आहे. आपल्याकडे प्रत्येकाच्या घरोघरी वेगळी प्रथा असते. काही घरी मला असं माहितीये की आज गणपती करायचा आणि तिथल्या तिथे वळवायचा, लगेचच्या लगेच. काहींचा 1.5 दिवसांनी जातो, विशेषतः घरगुती जातात. काहींचा 5 दिवसांनी जातो, काहींचा गौरींबरोबर जातो, काहींचा 10व्या दिवशी जातो. तिथे दिवस वार नक्षत्र तिथी काही बघत नाहीत, दिवस मोजायचे. 10वा दिवस झाला की बोलवायचा. काहींचा अनंत चतुर्दशी या दिवशी जातो. काही वेळेला अनंत चतुर्दशी 10व्या दिवशी येते, कधी 11व्या दिवशी येते. ती मागे पुढे कधीही आली तरी अनंत चतुर्दशीला तो विसर्जन करायचा अशी प्रथा आहे. आणि अनंत चतुर्दशी ही खरी अनंताची न संपणाऱ्या, अनंत ही विष्णूची पूजा आहे. आणि विष्णू हा याला अनंत असं म्हटलंय ज्याला अंत नाही. त्या दिवशी आम्ही गणपतीचं विसर्जन करतो, कारण ती पार्थिव मूर्ती आहे. पार्थिव गोष्ट ही कधी ना कधीतरी नष्ट होणार आहे. आपल्या सगळ्यांनाही त्याच मार्गानं पुढे जायचं आहे, त्याचं दुःख करत बसायचं नाही. जेवढे दिवस आहे तेवढे दिवस आनंद करायचा आणि ते आज ना उद्या जाणार आहे हे लक्षात ठेवून त्याचं विसर्जन करायचं. का? पुढल्या वेळेला पुन्हा परत येण्यासाठी, पुन्हा त्याचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पुढच्या वेळेला तयार व्हायचंय, पुढच्या नव्या कामासाठी तयार व्हायचंय. आणि म्हणून ज्याचं काम संपलं त्याचं विसर्जन करायचं. शेवटी ती मातीची मूर्ती आहे. आता काही मंडळी असं करतात, आमच्याकडे काही लोक असे आहेत की ते काचेची मूर्ती आणतात किंवा धातूची मूर्ती आणतात. ती धातूची मूर्ती ठेवतात, अनंत चतुर्दशीला ती पाण्यात बुडवतात, पुन्हा पुसून बिसून शोकेसमध्ये ठेवून देतात. पण म्हणजे त्या मूळ गणपतीचं विसर्जन झालं, ती मूर्ती पुन्हा ठेवली गेली. म्हणजेच आलेल्या प्रत्येक गोष्टीचं आज ना उद्या विसर्जन होणार आहे हे लक्षात ठेवून त्याच्यासाठी दुःख न करता त्याच्यातनं जे चांगलं आहे ते आपल्याला घेता आलं पाहिजे. आणि त्यातलं जे पार्थिव आहे, जे नष्ट होणार आहे, जे संपणार आहे, त्याच्यासाठी रडत बसायचं नाही, दुःख करत बसायचं नाही. लहान मुलं काही वेळेला खूप रडतात, माझा गणपती बाप्पा नाही बुडवायचा, माझा गणपती बाप्पा नाही विसर्जित करायचा. त्यांनाही हे समजावून सांगावं लागतं की हा आला तसा जाणार आहे, पुन्हा पुढच्या वर्षी येणार आहे. म्हणून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं त्याला सांगायचं की पुन्हा पुढच्या वर्षी येणार आहे. त्याचा आनंद पुन्हा आपण घेणार आहोत. तर आत्ता त्याला सुखाने जाऊ दे, आत्ता त्याला त्याच्या मार्गाने जाऊ दे. आपण माणूस गेला ना तरी सुद्धा असं म्हणतात गती मिळाली पाहिजे, म्हणजे चांगल्या गतीला जाऊन तो पुन्हा येणार आहे. ज्याप्रमाणे बालपण, तरुणपण, वृद्धपण या 3 अवस्था आहेत, त्याप्रमाणे मृत्यू ही सुद्धा एक अवस्था आहे. तिथे आपण कायमचे संपत नाही. पुन्हा आपले क्रांतिकारक होते ना, तुम्हाला माहिती असेल, एका फार
कवीची सुंदर कविता आहे. तो आईला सांगतो, मातृभूमीला सांगतो, आई रडू नको, मी फाशी चाललोय म्हणून दुःख मानू नको, मी पुन्हा 9 महिन्यांनी तुला येऊन भेटणार आहे, पुन्हा 9 महिन्यांनी मी जन्म घेणार आहे तुझ्याच पोटी, पुन्हा येणार आहे. आज जाऊ दे मला, आज मला निरोप दे, आज मी जाईन. आमचे सगळे क्रांतिकारक मृत्यूला घाबरले नाहीत कधी. ते असं म्हणाले, काळजी नको, आज जरी मी जात असलो तरी मी 9 महिन्यांनी पुन्हा येणार आहे आणि पुन्हा तुझं काम करणार आहे, पुन्हा देशाचं काम करणार आहे. त्यासाठी मला शक्ती मिळावी, यासाठी हा देहांतर करावं लागलं तरी ते दुःख न मानता करायचं. तसंच गणपतीचंही विसर्जन आपण दुःख न मानता सुखाने त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्यायचं आणि आपण पुढच्या वर्षी त्याने पुन्हा यावं, लवकर यावं, पुन्हा तो आनंदोत्सव आपल्याला करता यावा म्हणून पुढच्या वर्षी लवकर या असं त्याला बोलवायचं आणि त्याला निरोप द्यायचा. आनंदाने, प्रेमाने, सुखाने निरोप द्यायचा. धन्यवाद.